राबणीपासून पेरणी किती किती मेहनत करतात आणि पाऊस एका क्षणात पूर्ण शेतीची वाट लावून जाते। मित्रांनो, शेती फक्त नावाला ऐकायला कुणालाही चांगले वाटेल, पण ते पूर्ण सगळे शेती। तर मित्रांनो, मी या ज्या गाड्या बनवलेल्या आहेत त्या सगळं मी गायस बघा, पाऊस पडायला लागला पटकन। आमची 2 उड्या आहेत अजून। नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो तर शेतावर आज। बघा कसं आमचं जे पडलेलं आहे ते कापायला घेतलंय आणि आज मी पण आले आहे। पण आमच्या शेतात जाम चिखल आहे। एवढा पडलाय रे होता देख, कशी दयना केले, सगळं पडलंय, उगवलाय सगळा। कसं पडलंय, लय बुडला यावर्षी, हो लय बुडला। एवढं कष्ट करून काही उपयोग नाही झाला। बघा आमची शेती कशी पूर्ण दयना केले भाताची पूर्ण पावसाने अजून। आणि तिकडं तर पूर्ण सगळे तिकडे दयना केले, कारण एवढं पाणी आहे बघा आतमध्ये। तर आतमध्ये वाळत घालायला जमणारच नाही, पूर्ण सगळं बाहेर काढायला लागतंय आणि तसं वाळत घालायला लागतंय। आणि तिकडे उडीयात ठेवलाय थोडासा, तो तर काय बघण्यासारखाच नाही। ते पण त्या दिवशी कापलेलं ते अजून ते पण जोडलं नाही, ते पण तसंच पडून आहे, कारण जोडायला गडीच नाही भेटत। तर काय करायचं मित्रांनो। मी पण आज शेतावर आले आणि आमची आजी आम्ही घरी जेवून आलोत आणि आजीला आम्ही डब्यामध्ये घेऊन आलोत आणि इकडं कुत्र्याला पण आणलंय डब्यामध्ये। आणि मी पण आले आज। बघू आता खूप दिवस झाले मी कापलं नाही, जरा बघू आता कापता येते का। कापायला विसरले मी, जुमावटीला होते तेव्हा जायची कापायला, पण आता इकडं आले तिथून नाही कापत। अजय कोणत्या साईडचा कापाय या पडलाय त्या, तर पडलंय भात मित्र। आम्ही दाखवते तुम्हाला कशी भाताची पूर्ण दयना झाले। बघा हे बघा कसं सगळं पूर्ण पडलंय आणि येतं बघा कसं पडलंय हे बघ, पूर्ण सगळे वाट लागले भाताची। आणि पूर्ण एवढा चिखल आहे ना, पूर्ण खूप पाय आतमध्ये जातात। तिकडे आजीने कापलेला आहे, इकडे बघा, इकडं आई आहे। हा काय गोड करेल, बघू आता। आई बोलते हे पडलेलं आहे ते काप, बघू आता। गायचे भात पडलेला आहे आणि कापायला खूप कठीण जात आहे, कारण ते पूर्ण सगळं ओलं झालंय बघा। ते उचलायला लागतंय आणि ते नंतर कापायला लागतंय। आणि इथं तर बघा कसं झालंय बघा, ते उभं असतं ना ते कापायला काय वाटत नाही, पण ते पडलेलं ना कापायला कंटाळा येतोय। आणि अजून कापते जरा स्लो आहे, प्रॅक्टिस नाही ना, खूप दिवस झाल्यात त्याच्यामुळे जरा स्लो। आणि आई आणि पप्पा तिकडे आहेत आणि मी इथं कापते। बेकार मित्रांनो, कष्ट कसे असतात ते आता समजते। म्हणून सगळी सवय ठेवा काम करायची, शेतात काम करायची, गावाकडे यायची, सगळी सवय पाहिजे मित्रांनो, सगळीच। एकदा सवय असली का काय वाटत नाही। तर मित्रांनो, मी या ज्या गाड्या बनवलेल्या आहेत त्या सगळं मी कापून ठेवलेल्या आहेत आणि आई तिकडं गाडा वाहते बघा। आणि आई बोलली आता थोडीशी जरा बस, आराम कर, दमली असशील। तर आता मी थोडासा आराम करते आणि मग त्या गाड्या आहेत ना त्या बाहेर घेऊन जाईन
वाळत टाकायला, कारण पूर्ण शेत ओलच आहे ना, त्याच्यामुळे ते सुकणार नाही, ते बाहेरच टाकायला लागेल. हा तर पूर्ण सगळं बाहेरच वाळत टाकायला लागेल. आणि आमची आई बोल, हे काय शेताचे आमची दैना झाले बघा. पूर्ण पाणी शेतात आहे बघा. पीक किती आलंय, पण ते शेतकऱ्या परत नाही मिळत हो, नाही मिळत आता तरी. इकडं आई कापते, मी म्हटलं थोडासा बसते आणि जाते गाडा वाळत घालायला. आणि आमचं पूर्ण भात उंगवलंय सगळं पूर्ण. थांबा मी तुम्हाला दाखवते. हा पूर्ण किती उंगवले. मित्रांनो, शेती फक्त नावाला ऐकायला कुणालाही चांगले वाटेल, पण ते पूर्ण सगळे शेतीचं कष्ट करतात ना, त्यांना माहित असते शेती काय असते ते. आता मी आजच आले तरी मी थोडंसंच कापलं तरी मी दमली. आणि ते बिचारे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण शेतात काम करतात. ते किती दमत असतील ते विचार करा. आणि आमची आई बघा कशी एकदम. काय करता येतं आता, एवढे कष्ट केले ते कापायलाच पाहिजे ना. पाऊस नाही थांबला ना, एवढ्यात मळण्याला लागतात लोक. पण यावर्षी पावसाने काय पाहिलंय आणि काय नाही. सगळे शेतकऱ्यांना सगळीकडे शेती फुकट घालवली पावसाने. शेतीतलं पीक नाही घेतलं तर माणूस खाईल काय. हा, शेतकऱ्यांनी एवढं पीक त्याचं फुकट चाललंय. आणि यावर्षी पीक पण आलंय ना जोमात. शेतकऱ्याला नुसतं पावसाने वाट लावले ना, शेतकऱ्याला नुसतं बघायला पीक आलंय हो, बघायला आलंय. पण त्याच्या पदरात पडलं असं नाही वाटत, पावसाने वाट लावली. पावसामुळं एवढं किती बिचारे राबणीपासून पेरणी किती मेहनत करतात. आणि पाऊस एका क्षणात पूर्ण शेतीची वाट लावून जातोय. एवढ्या संपूर्ण आटलेली शेत परत व्हायला लागली तर बघा किती पाणी आहे आमच्या शेतात. हे तर काय नाही अजून, वरती आमच्या शेतात त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे अजून. सगळे आटून गेलेली, सगळी व्हायला लागली परत. कंबर ओढ्याचं पाणी आलंय, ती काय शेती राहील. सगळी लाटून टाकली. काय करायचं, निसर्गापुढे आपला पण इलाज नसतो. त्याला पण कुठं आज्ञा झाली असेल पडायची, गरमाई होते म्हणून त्याला पडणं भाग होतं. आपण त्याला दोष देतो, पण दोष कुणाला नाही द्यायचा, आपल्या नशिबाला द्या. आपल्या नशिबात असेल ते भेटल, नशिबात नसेल ते खराब होईल असं म्हणायचं. ज्याने जन्माला घातलंय तो आपल्याला टायमाला 2 घास तरी वेळेवर देणार आहे. आपण कधी खचून जायचं नाही. कष्ट केले आपण, आणि आता आपलं पीक आलेलं तो नेईल पण आपण. मित्रांनो, पाऊस पण आलाय आणि मी कापायचं थांबवलंय. भरपूर पाऊस आलाय मित्रांनो. आणि पप्पा गेलेत उडवा झाकायला, मी चालले त्यांच्या. हा जा तू, बेकार पाऊस आला रे बाबा. गायस बघा, पाऊस पडायला लागला. पटकन आमची 2 उड्या आहेत अजून, आमचं जोडायचं पण आहे. पण पाऊस पडतोय त्याच्यामुळं जोडायला पण भेटत नाही. पूर्ण सगळं भिजवलंय. हे दुसऱ्यांचं आहे आणि आमची 2 आहेत पूर्ण, ते पण भात पूर्ण भिजवलंय. पण काय करणार, पाऊस थांबतच नाही बघा. आज पण कापायला आलेलो, आता परत पडायला लागला बघा. आणि तिकडं पण अजून आमची पाटी कापायची आहे, पण त्याच्यात बघा किती पाणी आहे. असं पाऊस थांबतच नाही, तर काय करणार. नुसता पाऊस पडतोय, कसं करणार आता. भात सुकट टाकलेलं ते पण सगळं भिजवलं, कापलेलं ते काय करेल माणूस. किती नुकसान शेतकऱ्याचं होतंय ते कसं समजणार कुणाला बाबा, देवाला कसं समजणार. पप्पा आमचे उडवा जागतात, आमचे ते 2 उडवं
पूर्ण ते पावसाने भिजलेत. ते झोडायचेत पण ते गडीच भेटत नाही, तर त्याला काय करणार. आणि मित्रांनो बघा आमचा हाय पोंडा सगळा पडलाय. हे आमचा खळा पाऊसच पडायला लागला. सुकट टाकलंय ते पूर्ण भिजलं आता सगळं. हे बघा एवढं सुकट टाकलंय कापलेलं. ते पाऊसच नाही थांबायला मागत, तर काय करणार. एवढं सुकट टाकलंय. तिकडं आई आणि आजी अजून सुकट टाकते. हे बघा एवढं सुकट टाकलंय मित्रांनो, पण पाऊस एवढा पडायला लागला. बघा काय करणार. आमची आई बघा एवढं आमचं भात सुकट टाकलंय, पण मधीतच पाऊस पडायला लागला.